होय. आतापर्यंत जे टीव्हीच्या माध्यमातून मी बघितलं, माझं अजून त्यांच्याशी चर्चा झालेली नाही. ते मुंबईकडे निघालेले आहेत असं जे टीव्हीच्या माध्यमातून त्यांनी जे वक्तव्य केलं त्यावरती कळलंय. हो. मुंबई म्हणून इकडचे जे मुंबईतील मराठा बांधव आहेत त्यांच्याशी मी आता बोलण्यास सुरुवात केली आहे. कारण संध्याकाळपर्यंत त्या संदर्भामध्ये आम्हाला देखील इथे बैठक घ्यावी लागेल. कारण ते जर आज रात्रीपर्यंत जर मुंबईत पोहोचत असेल तर त्या पद्धतीने काय व्यवस्था करावी आणि कशा पद्धतीची व्यवस्था असली पाहिजे. कारण त्यांची प्रकृती बघता आणि आतापर्यंत त्यांचा हा मागचा एक 10-15 दिवसाचा जो कालखंड होता त्याच्यामध्ये ज्या प्रकारे उपोषण केलेलं आहे त्यामुळे तेवढा प्रवास त्यांना झेपेल की नाही हा सर्वात मोठा प्रश्न समोर आहे. आणि या विषयावरती देखील तिकडचे जे काही सहकारी त्यांच्याशी माझं बोलणं चालू आहे की अँब्युलन्सची व्यवस्था त्यांच्यासोबत आहे की नाही ही मी पहिल्या सकाळपासून त्यांना विचारतोय. कारण एवढा एक 500-550 किलोमीटरचा आपला जो अंतर आहे मुंबईपर्यंत तो साध्य करत असताना त्यांना वैद्यकीय मदत मध्ये लागेल आणि त्या पद्धतीची सोय काय करण्यात आली या संदर्भामध्ये आमचं तिथे बोलणं चालू आहे. दुसरा जो विषय राहिला की देवेंद्रजी फडणवीस यांना भेटण्यासंदर्भामधला तर ते उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे आणि त्यांना जर भेटावयास येत असतील तर त्यासाठी शासनाचे दरवाजे ते खुले असले पाहिजे. त्याच्यामध्ये बोलणं झालं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. बरोबर आहे वीरेंद्र पवारजी. मात्र महत्त्वाचा मुद्दा असा की मनोज जरांगे यांनी जी आक्रमक भूमिका घेतलेली आहे, ज्या प्रकारचे गंभीर आरोप त्यांनी फडणवीसांवर केलेले आहेत त्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये एक प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मराठा समन्वयक म्हणून तुम्ही भूमिका काय घेणार आहात? मनोज जरांगे यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न तुमच्या माध्यमातून होणार आहे का? मराठा समाजाच्या प्रत्येक आतापर्यंतच्या शांततेच्या आंदोलनामध्ये मी नेहमी सहभागी झालेलो किंबहुना मुंबईतील सर्व लोक सहभागी झालेले त्याबद्दल वाद नाही. आम्ही इथे काही दंगल वगैरे करण्यासाठी इथे काम करत नाही. समाजाचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी काम करत असतो. त्यामुळे अशी कुठलीही परिस्थिती कायदा सुव्यवस्थेची महाराष्ट्रामध्ये होणार नाही. प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीने मागचे 2 दिवस त्यांच्यावरती ज्या प्रकारे हल्ले चढवण्यात आले आणि ज्या पद्धतीने ते मागचे 2 दिवस त्रासलेले होते त्याच्यामध्ये आजची जी मीटिंग होती आणि इतके दिवस चाललेलं त्यांचं उपोषण होतं या सर्व माध्यमातून एक माणसाची जी मनस्थिती असते त्याच्या संदर्भामध्ये माझं अजून त्याच्याशी बोलणं देखील झालेलं नाही. मग माझं म्हणणं असंच आहे की थोड्या वेळाने मी त्याच्याशी बोलणं करतो ज्यावेळी ते गाडीने पुढे निघतील आणि मग पुढची जी रूपरेषा असेल त्यांच्या कार्यक्रमाची तुम्हाला मी कळवतो. वीरेंद्र पवारजी, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आणि एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो की अजय बारस्कर यांनी ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप केलेले होते, आज त्यांची पत्रकार परिषद होणार होती ती काही झालेली नाही. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी अतिशय आक्रमक पवित्रा घेतला. 16वा दिवस त्यांच्या आंदोलनाचा, त्यांच्या उपोषणाचा. मात्र आज कुठेतरी त्यांचा संयम सुटला असं आम्ही म्हणायचं का? पहिल्यांदी हे कोण अजय बारस्कर त्यांना मी कधी पाहिलेलं नाही किंवा तेवढं मी कधी ओळखले नाही त्यांच्याकडे त्यांच्याशी त्याच्यामुळे ते कोण आहेत कशा प्रकारे त्यांनी वक्तव्य केलं ते मी बघितलं पण मी काही त्यांना ओळखत नाही. दुसरी गोष्ट जे मागचे 16 दिवस चाललेलं आंदोलन आहे आणि जे मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भामध्ये जे 10% आरक्षण मराठा समाजाला मिळाल्यानंतर जे अध्यादेशाच्या संदर्भामधला जो त्यांची मागणी होती ती कुठेतरी या कालावधीमध्ये होताना दिसत नाही आणि पुन्हा 9 तारखेनंतर इलेक्शन जाहीर झाल्यावरती पुढे काहीच होणार नाही. येणारे 8-10 दिवस हे महत्वाचे असल्यामुळे त्या संदर्भामध्ये त्यांनी ती भूमिका घेतली असावी. परंतु मुंबईमध्ये माझी जी भूमिका आहे ती इकडचं समन्वयाची आहे. ते जर मुंबईत त्यावेळी येणार असतील तर त्या पद्धतीची काय व्यवस्था करायची त्या संदर्भामध्ये आम्ही इकडनं जास्तीत जास्त प्रयत्न. वीरेंद्र पवारजी, धन्यवाद. तुम्ही TV9 मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल.